अस्वली नाशिक जिल्ह्यातील तालुका इगतपुरीतील एक छोटेखानी गाव. खरं तर केवळ एक छोटेखानी रेल्वे स्टेशन. 1936 साली ब्रिटिश सरकारने लष्कराच्या मदतीसाठी अस्वली हे गाव ताब्यात घेतलं. त्यामुळे गावातील रहिवाशांचे नजीकच्या गावात स्थानांतर करण्यात आले. त्यामुळे अस्वली हे आज केवळ मध्य रेल्वेवरील एक रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाते. अस्वलीतून विस्थापित झालेली कुटुंबे शेजारील गावात स्थायिक झाली. दारणा धरणाजवळील निसर्गरम्य असे एक गाव नांदूर वैद्य. नानाजी सावळीराम मोरे हे नांदूर वैद्याला स्थायिक झाले. सहकार महर्षी श्री शंकरराव रोकडे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. संपूर्ण गाव त्यांना नाना मास्तर या नावाने ओळखत होते. नाना मास्तर आणि सखूबाई यांच्या परिवाराचा विस्तार नांदूर वैद्य येथेच झाला. रेणुकाबाई, यमुनाबाई, मधुकर, सुमन, उत्तम आणि सुरेश अशी 7 अपत्य. नाना मास्तर आणि सखूबाई यांच्या पोटी 26 मार्च 1944 रोजी नांदूर वैद्य येथे मधुकरचा जन्म झाला. नाना मास्तर, सखूबाई नंतर मोरे परिवाराची संपूर्ण धुरा जबाबदारी आपसूक मधुकर यांच्यावर आली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली आणि आजही पेलत आहे. मधुकर बहिणींचा मधू आणि सर्वांचा मधू मास्तर कधी झाला हे कोणीही सांगू शकणार नाही. बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणता म्हणता बालपण सरलं. प्राथमिक शिक्षण नांदूरमध्येच झालं आणि पुढील शिक्षणासाठी मधू मास्तरांना गाव सोडून शहराची वाट धरावी लागली. पुढील शिक्षण JS रुंगठा हायस्कूल येथे झालं आणि रहिवास शाहू बोर्डिंगमध्ये. हॉस्टेलच्या वास्तव्यात शारीरिक भरणपोषण झालं नसेल, पण सामाजिक आणि मानसिक बळ मात्र नक्कीच मिळालं असणार. आणि नाना मास्तरांचा वारसा त्यांच्या मनाने स्वीकारला होताच. 1962 साली मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण करून लागलीच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारली. काही काळ शिक्षक म्हणून आणि काही काळ सेल्स टॅक्स मध्ये काम केलं आणि मधू मास्तरांचा महानगरीत अर्थात ठाणे शहरात प्रवेश झाला. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. हा हा हो ही हा हा. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. पुढील 4 वर्ष छोट्याशा पगारात घर परिवाराची जबाबदारी लीलया पेलली. भाचीचं आणि बहिणीचं लग्न लावून दिलं. भावंडांची जबाबदारी घेतली. 5 मे 1969 मधुकरचं मुंडे गावच्या श्रावण जगतापांच्या सुकन्या लता हिच्याशी विवाह झाला आणि सुवर्ण अध्यायाला सुरुवात झाली. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. काही वर्ष मधू इथे आणि चंद्र तिथे म्हणजे लताबाई नांदूरला आणि मधू मास्तर ठाण्याला कामानिमित्त होते. 1971 डॉक्टर अनिलचा जन्म नांदूर येथेच झाला आणि शेवटी 1973 आंबेडकर रोडला संसार सुरू झाला. पुढे 1974 प्रफुल्ल आणि 1977 मिलिंदचा जन्म झाला.
मधू मास्तर भारतीय टपाल सेवेत रुजू झाले आणि खऱ्या अर्थाने ते मास्तर झाले. आय मीन पोस्ट मास्तर. पुढील 35 वर्ष त्यांनी टपाल सेवेत घालवली. पहिला पडाव पडला तो आंबेडकर रोड येथे 10x10च्या खोलीत. खोली लहान होती पण मन मात्र मोठं. आंबेडकर रोडच्या घराने सर्वांनाच सामावून घेतलं. चौदा 15 वर्षाने दुसरा पडाव पडला तो सरकारी क्वार्टर्समध्ये. कोपरीला 1986ला राहायला आले. आता एकाचे 2 रूम झाले. इथेच तिन्ही मुले मोठी झाली, शिक्षणं झाली. एकोणावीसशे 86 ते 1998 तब्बल 12 वर्षानंतर मधुलताचं स्वप्न पूर्ण झालं आणि 1999ला मोरे कुटुंबीय स्वतःच्या हक्काच्या आणि प्रशस्त घरात विसावलं. ते म्हणजे आपलं शांतीवन. शांतीवनने आजपर्यंत अनेक आठवणी गोळा केल्यात. तिन्ही मुलांची लग्न आणि नातवंडांचा वावर यांनी हे घर समृद्ध झालंय. आणि आज ह्या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठलाय. मधू मास्तरांनी नाना मास्तरांकडनं स्वीकारलेली जबाबदारी लीलया पार पाडली. सर्वांसाठी सर्व काही केलं. असं असलं तरी बदल्यात जे मिळालं तेही अनमोल. भावंडांचं प्रेम, बहिणींची माया, भाच्यांचा आदर. मोरे कुटुंब सर्वांचे ऋणी आहेत. मधुकर मोरे यांचा कार्यक्रम असल्यामुळे मधुकर मोरेच्या व्यक्तिमत्वाबद्दलच थोडं बोललं पाहिजे. तर मधुकर नानाजी मोरे हे 3-4 बहिणीच्या पाठीमागे त्यांच्या आईवडिलांना झालेला मुलगा. हा फार लाडका मुलगा होता आणि म्हातारपणातला. तसे त्यांच्या पाठीमागे अजून 2 भाऊ होते पण हा फार लाडका मुलगा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु मला पक्की खात्री आहे का त्यांची आईने मारणं तर लांब आहे पण कधी रागावणे त्या मुलाबद्दल बोलले असेल. त्यांच्या आईचं नाव होतं सखूबाई. ती जुन्या मताची निरक्षर आणि पूर्वीची त्यांची आई म्हणजे तिचं वयोमान तुम्ही लक्षात घ्या अशी जुन्या मताची बाई. परंतु कधीही ह्या मुलाला ती मारणं तर मला नाही वाटत तिने कधी मारलं असेल परंतु रागावताना त्यांच्याबद्दल कधी गैर बोलताना मी ऐकलं नाही. का स्वतः मधुमामालाच आई मारते किंवा आई बोलते या गोष्टीवर विश्वास नाही. कारण ती आईने कधीच त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली नाही कारण ते स्वतःच तसे होते. त्याच्यानंतर ते इतके शांत आणि उत्कृष्ट वाचक आणि सतत माणसांमध्ये आणि संपर्कात असल्यामुळे प्रत्येक वयोगटाच्या माणसाशी ते त्याप्रमाणे मनोगत व्यक्त करतात. स्वतःची बडायकी केल्यासारखं काही नसताना काही लोक बडायकी मारतात. आज त्यांचे दिवस बडाईच्या असताना अजूनही त्यांच्या तोंडी
बढाईने. त्यामुळं प्रत्येक लहान मोठा माणूस हा ते अंतरावर जरी असले तर त्यांच्या जवळ जाऊन त्यांची चौकशी करतो आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. असं असणं ही आपण म्हणू का मूळतच काही माणसं तशीच असतात, पण काय हे असणं हे फार विशेष आहे आणि ही गोष्ट त्यांची विशेष आहे. त्या आमच्या मामी म्हणजे त्यांच्या पत्नी ह्या स्वभावाने तापट म्हणजे तशा गरमच आहेत, परंतु त्यांनी कधीही मामाचा अपमान केला अशी घटना सिंगल म्हणजे एकही घटना नाही. का प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतं, परंतु ह्या बाईने ह्या ग्रस्ताचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा आयुष्यमान मधुकर मोरेचा आवाज वाढवून बोलले असतील, त्रागा केला असेल, रागावून बोलले असतील, परंतु अपमान होईल असे कधीही वक्तव्य मामाशी बोलताना त्यांनी केलं नाही. समजा स्वतः त्यांचा बोलण्याचा स्वभाव नसेल, त्यांना नव्हतं बोलायचं मामाला म्हणजे मधुकर मोरेला, परंतु मधुकर मोरे बद्दल कोणी बोललेलंही त्यांना कधी खपलं नाही आणि अजूनही मला वाटतंय का त्या खपवून घेणार नाही. मग त्यात मुलं असो, सुना असो, त्या मामाची बहीण आहे माझी आई ती असो, कोणी असो, त्यांना ते चालणार नाही. हे केवळ मामाचंच क्रेडिट आहे आणि ही तर बायको किंवा हे मुलं किंवा हे नातेवाईक आहे त्यांना तर आवडणारच नाही मामाविषयी. पण मामाला जो माणूस ओळखतो आणि त्याच्या कानावर जर कोणी बोललं का मधुकर मोरे असे, तो माणूस तिथंच त्यांचं शंका निवारण करेल का बाबा तुझा गैरसमज आहे, मधुकर मोरे ही अशी व्यक्ती. हा त्यांचा गुण विशेष आहे. त्यांनी यापुढं अजून त्यांचं आयुष्य दंड हो, तब्येत चांगली राहो, त्यांच्या कामाला पुढं कुठल्याही सामाजिक असो, शिक्षण असो किंवा संसारिक असो, कुठल्याही कामाला भरघोस यश येऊ अशी मी आमच्या रोकडे कुटुंबातर्फे एक चांगली भावना व्यक्त करतो आणि माझी करतो. त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा. हेलो, मेरा नाम संजीव कालरा है. मैं पोस्ट ऑफिस का एजेंट था. मैं मोरे साहब को लास्ट 35 ईयर से पहचानता हूँ. उनका नेचर बहुत अच्छा है और सबसे हिल मिल जाते हैं. बड़ा जरा भी ईगो प्रॉब्लम नहीं है उनको. सब लोग उनको पसंद करते हैं. उन्होंने मुझे काफ़ी हेल्प किया है इस बिज़नेस में. उनको मैं कभी भूल नहीं सकता. आप लोग को भी सब वही एक्सपीरियंस होगा, मुझे यकीन है. थैंक यू. आपलं संपूर्ण जीवन अपार मेहनत कष्ट करून इथपर्यंत यशस्वी वाटचाल करणाऱ्या श्री मधुकर नानाजी मोरे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अर्थात अमृत महोत्सवी वाढदिनानिमित्त ही छोटीशी ध्वनिफीत आपल्यापुढे सादर करताना आम्हाला अपार आनंद होता. त्यांच्या या गौरवशाली अमृत महोत्सव दिनानिमित्त त्यांना हा मानाचा मुजरा